Cancer Healer Center, a new beginning. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. आदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती. बैठकीत आमदारांना बोलावलंच नव्हतं. रायगड जिल्ह्यामधील 2 मंत्र्यांनाच बैठकीला निमंत्रण. अजित पवारांची स्पष्टोक्ती. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही. शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी. मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती. रायगडावरील कार्यक्रमाला गेल्यानं बैठकीला उपस्थित राहिलो नाही. बैठकीला जाणार नसल्याची आधीच कल्पना दिली होती. भरत गोगावलेंची TV9 मराठीला माहिती. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल. आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही. ज्यावेळेला आपत्ती येते त्यावेळेला हा एकनाथ शिंदे हजर असतो. शिंदेंचं वक्तव्य. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना स्थान नसल्याची माहिती. मंत्र्यांचे OSD खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. सूत्रांची माहिती. तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार. मुख्यमंत्र्यांचा इशारा. कॅबिनेटमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जन मुद्द्यावरून घमासान. सूत्रांची माहिती. नियमांच्या पानावरून अधिकाऱ्यांवर मंत्री आशिष शेलार संतप्त. POPच्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत विसर्जन करणार नाही. चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचा निर्णय. कांदिवलीमधील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. राज्यसभेत बोलण्यावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांची जुगलबंदी. पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगितलं. सूचनेनंतरही पटेलांचं भाषण सुरू. के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा हो रहा है और इसीलिए मेरे को वक्त इधर से है बीजेपी से. शरद पवारांची राजकारणामधली गुगली अनेकांना कळत नाही. पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही आणि यापुढेही गुगली टाकणार नाहीत. एकनाथ शिंदेंचं मिश्किल विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार. दिल्लीमधल्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार. नाशिक नियोजन बैठकीमध्ये सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्ज अडतप. 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन. धनंजय मुंडेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले. मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. अंजली दमानिया मागणीवर ठाम. उदयनराजेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा पारित करा. उदयनराजेंची मागणी. एआयमुळे नोकऱ्या जातील ही भीती निराधार. नव्या तंत्रज्ञानानं अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार. AI कृती परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त. बारावीच्या पहिल्याच पेपरला मराठवाड्यामध्ये कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट. सर्वाधिक 26 गैरप्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये तर बीड आणि जालन्यातही कॉपीचे प्रकार समोर. इंडियाज गॉट लेटेंट शोमधील 30 ते 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. लवकरच नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावणार. कार्यक्रमातील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणामध्ये कारवाई. संसद परिसरामध्ये मविया खासदारांचं सरकार विरोधात आंदोलन. सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ न दिल्यानं खासदार आक्रमक. मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये. उपांत्यपूर्व सामन्यामध्ये हरियाणावर 156 धावांनी विजय. रहाणेची शक्ती खेळी तर गोलंदाजीमध्ये रॉयस्टन डायस आणि शार्दुल ठाकूरची दमदार कामगिरी. Cancer Healer Center, a new beginning.